जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. भगवान श्रीकृष्ण चेष्टाई. वनवासाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाने अपूर्व बुद्धिमत्ता वापरून अतिशय परिश्रम करून रक्ताचे पाणी करून अहंकाराने भरलेल्या दुष्ट सम्राटावर मात करून अभिमानी, पाशवी व लोलुप नरराक्षसांना बुद्धिबळाच्या व बाहुबळाच्या प्रतापाने ताब्यात ठेवून धर्मराज्याची स्थापना केली होती. श्रीकृष्णाने एवढ्यासाठीच जन्म घेतला होता. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या धर्मराज्याचा अग्रेसर नेता बनण्यासाठी युधिष्ठिरच समर्थ होता. दिव्य गुणांनी संपन्न व त्यागाची साक्षात मूर्ती अशा धर्मराजाच्या हातात धर्मराजाची लगाम देऊन सर्वे धर्मा राजधर्म प्रधानः श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला. परंतु श्रीकृष्णाच्या नशिबात स्वतःच्या निर्मितीचा स्वतःच्या डोळ्यासमोर विनाश होत असलेला पाहण्याचे लिहिलेले होते. शेवटी सत्वगुण संपन्न महाराजा युधिष्ठिराची मती जड बनली व तो दूत खेळायला गेला. दूतात सर्वस्व गमावले. दूत खेळण्याचा इच्छेचा प्रादुर्भाव व आचार ही धर्माच्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती. हिमालयन मिस्टेक. तो तिचा विपरीत परिणाम जाणू शकला नाही व तो त्या प्रवाहात वाहून गेला. श्रीकृष्णाने वनामध्ये पांडवांना सांगितले आहे की जर मी 1000 असतो तर तुम्हाला विनाशाच्या मार्गाने जाऊ दिले नसते. कदाचित तू गेल्यावरही माहीत झाले असते तरी मी तिथे आलो असतो व पहिले असते तू का जिंकत नाहीस ते. खरे पाहता पांडव निमित्त मात्र आहेत. धर्मराज्य स्थापण्यासाठी श्रीकृष्णाने पांडवांचा फक्त उपयोगच केलेला होता. धर्मराज्याची स्थापना तर त्याच्या अजोड चित्तशक्तीचा साक्ष आहे. पांडवांनी राज्य केले नाही व मिळवलेही नाही. पांडव 13 वर्षे वनवास भोगून परत आले. अट अशी होती की पांडव वनवास भोगून परत आले म्हणजे त्यांचे राज्य त्यांना परत द्यायचे. श्रीकृष्ण जाणत होता कौरव दिलेल्या वचनाचे पालन करणार नाही. स्वतःच्या राज्यावरचा अधिकार परत मिळवण्यासाठी पांडवांना कौरवांशी संग्राम करावाच लागणार. शिवाय वनवासाच्या शेवटी पांडवांची शक्ती उत्तम प्रमाणात वाढली होती. शिवाय दुसरे राजे त्यांच्या मदतीला होते आणि सर्वात मोठी गोष्ट अशी की पुरुषोत्तम श्रीकृष्ण त्यांच्या बाजूचा होता. पांडवांनी कौरवांशी युद्धाला उतरण्यापूर्वी समाधानासाठी एक प्रयत्न केला पाहिजे असे श्रीकृष्ण मानित होता. इथेच त्याच्या कौशल्याची जाणीव होते. कोणी असे मानू नये की कौरवांना तडजोड करायची होती पण पांडवांना युद्धच हवे होते. म्हणून त्याने पांडवांना तडजोड करण्यासाठीच प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. पांडव पक्षाचे सर्वजण एकत्र आले व कौरवांबरोबर विष्टीसाठी दूत पाठवण्याचे नक्की झाले. हे कार्य श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणी दक्षतेने करू शकणार. श्रीकृष्ण वेडा नव्हता. कौरवांना शांतता नको होती हे तो उत्तम प्रकारे जाणत होता. तरीही श्रीकृष्णाने तडजोडीचा प्रयत्न करून पाहण्याचा सल्ला दिला. त्याच्या मागे दीर्घदृष्टी होती. श्रीकृष्ण जीवनाचा
हा महत्त्वाचा भाग होता. प्रसंगही खूप नाजूक होता. संस्कृतीच्या उत्थानासाठी युद्ध. प्रश्न उपस्थित होतो, त्याला काय संधी मान्य होता? संधी होईलच अशी आशा वाटत होती. तो थोडाही आशावादी नव्हता. संधी करायची त्याला इच्छा नव्हती. 5-25 वेळा स्वतःची स्पष्ट मते त्याने भीमा अर्जुनाजवळ बोलून दाखवली होती. त्याने पांडवांना सांगितले होते की कौरवांनी तुमचे राज्य तुम्हाला परत करण्याचा कौल दिलेला आहे, परंतु ते त्या कराराचा भंग करणारच. जर त्यांची दानत स्वच्छ असती तर त्यांनी असे कारस्थान रचले नसते. कराराचा भंग झाला तर त्यांच्याशी संधी होऊ शकणार नाही. संधी पाशवी सत्तेशी होणे शक्य नाही. त्याच्याशी तडजोड, कॉम्प्रोमाइज होणार नाही. पशुतेवर तर आक्रमण करूनच तिचा नाश केला पाहिजे. जर पशुतत्वाशी तडजोड केली तर पशुतत्वाचे काही विचार आपल्याला स्वीकारावेच लागतील. ते योग्य ठरेल का, याचा अर्थ होतो आपण आपल्या विचारात धरसोड करतो. कोणत्याही प्रसंगात अशी धडसोड करणे शक्य नाही. देअर कॅन बी नो कॉम्प्रोमाइज इन प्रिन्सिपल्स. म्हणजे मानवता व पशुता यांच्यात तडजोड संभवतच नाही. ही भारतीय संस्कृती आहे. त्यांच्याशी आपण विनम्र वर्तन राखले तरी ते त्याला आपली दुर्बलता अथवा लाचारी समजतील. मानवतावादी सुसंस्कृत पुरुषामध्ये पशुतावादी पाशवी सत्तेवर आक्रमण करून तिचा विनाश करण्याची प्रभावशाली शक्ती असते. ते आपणच दाखविले पाहिजे. पाशवी शक्तीच्या पुजाऱ्यामध्ये भय निर्माण आवश्यकच केले जाते. श्रीकृष्ण काही सामान्य मानव नव्हता. 200 वर्षापूर्वीच्या राजपुरुषांचे देखील आज कोणी स्मरण करीत नाही. परंतु हजारो वर्ष मागे पडली तरी श्रीकृष्णाचे स्थान व मान लोकांच्या हृदयात आजही जसाशी तसा आहे. त्याच्या प्रखर व्यक्तिमत्वाचा हा पुरावा आहे. श्रीकृष्णाच्या युद्धोन्मुख नीतीवर आक्षेप घेणारे काही लोक सांगतात, मानव मात्र चुकीला पात्र आहे. एखाद्या माणसाने एखादी चूक केली म्हणून त्याची अवज्ञा करणे अथवा त्याला मारून टाकणे हे उचित नाही. अशा माणसाला सुधारण्याला वेळ व संधी दिली पाहिजे. त्याच्यात असलेला मानवता व संस्कारिता जागृत केली पाहिजे. त्या बाबतीत आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे. त्या न्यायानेच श्रीकृष्ण युधिष्ठिराला तोलू पाहत होता व मग त्याने दुर्योधनालाही आत्मीय बनवले पाहिजे होते. शिवाय खूप जाणती माणसे असेही म्हणतात, श्रीकृष्ण शठ्यम प्रति शाठ्यमची नीती वापरणारा होता, पण त्याची ही नीती चुकीची होती. ही तर एक पायरी आहे. त्याच्याही पुढची पायरी शठ्यम प्रत्यापी सत्यम ची नीती आपल्याला मिळाली आहे. श्रीकृष्णाला ही नीती माहीत नव्हती असे आक्षेप करणारे हृदयाने व मनाने सडलेले आहेत असे वाटते. पण आव मात्र येशू, नरसी अथवा तुकारामांचा आणतात. असे सांगणारा श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाबद्दल काही ज्ञान नाही. श्रीकृष्णाचे विचार स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीच्या हातात कोणतीही सत्ता नाही त्या व्यक्तीला उपदेशाद्वारा, संस्काराद्वारा जराशी भीती दाखवणे सुधारणे शक्य आहे. पण सत्तारूढ व्यक्तीला या रीतीने सुधारणे शक्य नाही. त्याचा नाशच करावा लागतो. त्याने अशा सत्तावंतांनाच मारलेले आहे. महाभारत काळात शिशुपाल व जरासंध यांच्याशिवाय दुसऱ्या कोण्या व्यक्ती नव्हत्या का? त्यावेळी बाकी सर्व धर्माचेच अवतार होते का? त्या काळी दृष्टांना तोटा नव्हता आणि तरीही श्रीकृष्णाने अशा सर्वांचा वध केलेला नाही. शठ्यम प्रति शाठ्यमचे सूत्र केवळ सत्ताधिष्ठित व्यक्तीपुरतेच मर्यादित होते. हे जाणू शकू असे आहे.
सामान्य माणसासाठी श्रीकृष्णाचे हे सूत्र नव्हते. अर्थात सत्ताशून्य व्यक्तीची संस्कार, वातावरण वा उपदेशाद्वारा सुधारणा व सत्तारूढ व्यक्तीशी संग्राम अशी होती श्रीकृष्णाची नीती. श्रीकृष्ण सर्वांचा नाश करायला तयार झालेला होता असे सांगणे यांच्यासारखे दुसरे मोठे असत्य नाही. श्रीकृष्णाने केवळ दुष्ट शासकांचाच वध केलेला आहे, कारण अशा व्यक्तींना शिक्षण अथवा उपदेशाद्वारा सुधारणे शक्य नाही. अशा व्यक्ती तशा सुधारणारच नाहीत, ते शक्यच नाही. आणि श्रीकृष्णाच्या काळात केवळ 5-6च भोग लंपट नव्हते. म्हणून हा एक सिद्धांत ध्यानात ठेवला पाहिजे. सत्तावान शिक्षण, वातावरण अथवा संस्कार यांनी कधीही सुधारणार नाहीत. श्रीकृष्ण जर सर्वांना मारायला उठला असता तर कोणाचीच शक्ती नव्हती की त्या व्यक्ती जिवंत राहू शकल्या असत्या. शिवाय श्रीकृष्णाच्या पूर्वी सत्तावानांना समजावण्यासाठी कितीतरी साधू पुरुष येऊन गेलेले होते, पण कोणीही इच्छित फेरफार केलेला नव्हता. नारदाने वाल्मिकी ठग होता त्याचा भक्त बनवला, कारण वाल्मिक शासक नव्हता, तो एक मनुष्य होता. अधपतीत सत्तारूढ मानवाला याप्रमाणे सुधारणे शक्य नाही. त्याच्या सत्तेच्या उच्छेदनाशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. म्हणून कृष्णाच्या तत्वज्ञानात दोन्ही गोष्टी आहेत. सत्तावानांसाठी षठ्यम प्रतिशाठ्यम व सत्ताशून्य व्यक्तीसाठी षठ्यम प्रत्यापी सत्यम. याचा अर्थ श्रीकृष्णाचा दृष्ट कौरवांशी तडजोडीचा मंत्रणा करण्याचा विचारच नव्हता. त्याच्या मताप्रमाणे तर अशा अधपतितांना स्थानभ्रष्ट करणे हीच तत्कालीन मुख्य गरज होती. परंतु तरी देखील 2 कारणास्तव त्याने शिष्टाईचा प्रयास करायचे उचित मानले. एका जगाला दाखवायचे व दुसरे युधिष्ठिराला प्रसन्न करायचे, राजी राखायचे. श्रीकृष्ण धर्मराजाचा युधिष्ठिर महाराजांचा धर्मराजाच्या स्थापनेसाठी उपयोग करू इच्छित होता. त्याला माहीत होते युधिष्ठिर राज्यावर बसला तरच धर्मराज्य स्थापले जाईल आणि ज्या व्यक्तीकडून असले महान कार्य करून घ्यायचे आहे त्या व्यक्तीला नाराज करणे योग्य नव्हे. अशी अग्रणी व्यक्तीचे मन प्रसन्न राखले पाहिजे. जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. वाचन देशमान दादा.